श्री स्वामी समर्थ. नमः सिद्धम. नमस्कार भक्तांनो. स्वामींचा आज संदेश तुमच्याकरता. 3 सचेतन मूर्ती आपल्याला समोर दिसत आहे. डोळे बंद केल्यावर कोणची सचेतन मूर्ती आपल्या समोर येत असेल तो संदेश तुमच्या जीवनाकरता आहे. स्वामी काय सांगू इच्छुक आहे तुमच्या भविष्यासाठी. आजचा संदेश तुमच्यासाठी. परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदल. जर तुमची परिस्थिती तुम्हाला साथ नाही देते तर स्वामी समर्थांचा संदेश आहे तुमच्याकरता की परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदल. कारण की बाहेरचे वादळ आपण शांत करू शकत नाही, पण आपण आपली नौका म्हणजे मन इतकं मजबूत करू शकतो की ते वादळ आपल्याला बुडवू शकणार नाही. स्वामी समर्थ सांगत आहे की परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणे म्हणजे शरणागती पत्करणे नव्हे तर स्वतःला अधिक सक्षम बनवणे होय. यावर स्वामींच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे जे पहलू स्वामींच्या दृष्टिकोनी आहे ते आपल्या जीवनामध्ये नक्कीच श्रेयस्कर असतात. स्वामी म्हणतात ते, बाळा, आपण जगाला आपल्या नजरेने पाहत आहोत. जर आपण स्वतःचे विचार सकारात्मक केले तर आपल्याला बाहेरली कठीण परिस्थितीही एक संधी वाटू लागेल. परिस्थिती आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपल्या हातात असते. म्हणून स्वामी म्हणतात की परिस्थिती कशीही असो, पण आपल्याला आपले विचार बदलणं खूप जास्त गरजेचं आहे. स्वामी हे पण सांगत आहे की जीवनामध्ये तू ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीला तू दोष देत आहे, तेव्हा आपण स्वतःला हतबल समजून राहिला आहे. पण जेव्हा आपण मी स्वतःला बदलेन म्हणजे जेव्हा तू स्वतःला बदलशील तेव्हा आपले आप सुप्त शक्तीला म्हणजे आत्मबळाला तू जाग करशील. स्वामी म्हणतात ते, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा वाक्य तुला नेहमीच आत्मबल देईल, पण तू प्रयत्न तर कर स्वतःला बदलायचा. जेव्हा तू स्वतःला बदलायला लागशील तेव्हा तुझ्या जीवनातली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुला बदल घडेल. कधी कधी परिस्थिती अशी स्थिती तुझ्या समोर येत आहे की सगळे तुझ्या विरुद्धामध्ये उभे आहे. तुला या परिस्थितीमध्ये निसर्ग सुद्धा साथ देत नाहीये. अशी परिस्थिती तुझ्या समोर उभी आहे. पण स्वामी म्हणतात की जो स्वतःमधील संयम आहे, जी सहनशीलता आहे, ते वाढवण्याचं कार्य कर. जर तू ही सहनशक्ती आणि स्वतःमधील संयम वाढवला तर तू या कठीण काळातही डगमगवणार नाही. अपयशाची परिस्थिती तुझ्या समोर येत आहे, आळस येतोय, राग आहे किंवा अहंकार मनामध्ये जागून राहिलाय, म्हणून हे जे दोष तुझ्यावरती हवी होऊन राहिले या दोषांवर तुला विजय मिळवायची आहे. जेव्हा तुझे हे दोष दूर होत जातील तेव्हा तुझी परिस्थिती आपोआप बदलायला लागेल. परिस्थिती बदलण्याची वाट नको पाहू. त्यापेक्षा आपल्यामध्ये काय कमी आहे त्याच्यावर विचार कर आणि स्वतःला बदल. जेव्हा तू स्वतःला बदलशील ना तर तुझी जी कठीण परिस्थिती आहे ती आपोआप बदलून जाईल आणि सगळ्या परिस्थिती तुझ्यासमोर असं वाटेल की काहीच नव्हतं, सगळं काही चांगलं आहे आणि आता चांगलं होणार आहे. कारण की स्वामीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. म्हणून स्वामी हे शिकवण देत आहे की जर परिस्थितीमुळे तू हारून गेला असेल, थकून गेला असेल तर तू एकदा स्वतःला बदलून घे. तुझ्या जीवनामध्ये तुला यश मिळणं सुरू होऊन जाईल, अपयश दूर चालला जाईल. तुम्हाला हा स्वामींचा संदेश आवडला असेल तर नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामींची सचेतन मूर्ती आपल्याला संदेश देत आहे की कष्टाला प्रार्थनेची जोड दे. स्वामी समर्थ आपल्याला खूप मोठी शिकवण देऊन राहिले
जी तुमच्यासमोर तुमच्या भविष्यासाठी तुमच्यासमोर येऊन राहिली आहे. स्वामींचे वचन आहे, तू तुझे कर्म प्रामाणिकपणे कर, उरलेलं मी बघून घेईन. पण लक्षात ठेव, रिकाम्या हातावर मी रेघा ओढत नाही. त्यासाठी तुला तुझे हात कष्टाने झिजवावेच लागतील. स्वामी तुम्हाला सांगू इच्छुक आहे की संतुलन निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक वेळा काय होतं की आपण फक्त कष्ट करतो आणि नशिबाला दोष देतो. तर स्वामी म्हणत आहे की तू असं नको करू. काही तर लोक देवाला साकडं घालतात पण कष्ट करत नाही. तर बाळा, तू जर असा करत असेल तर असं नको करू. स्वामी सांगत आहे की यश या दोन्ही संगमातच आहे. म्हणजे तुम्हाला कष्टसुद्धा करायचं आहे आणि बरोबर देवाला साकडं म्हणजे देवाची प्रार्थनासुद्धा करायची आहे. कष्टाला प्रार्थनेची जोड देण्याचं खूप मोठं महत्त्व आहे. स्वामी म्हणतात ते कष्ट म्हणजे शरीर आणि प्रार्थना म्हणजे आत्मा आहे. म्हणून केवळ शरीर असून चालत नाही, त्यात प्राण असावा लागतो. तसेच तुमचे कष्ट ही तुमची शारीरिक मेहनत आहे. तर प्रार्थना त्या कष्टांमध्ये चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा भरते. प्रार्थनांना कष्टांना दिशा देतात. ज्या प्रार्थना आहे त्या कष्टांना नक्कीच दिशा देतात. म्हणून आपण जेव्हा खूप कष्ट करतो आणि यश मिळत नाही, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. आणि जेव्हा खूप कष्ट करतो आणि यश मिळालं, तेव्हा आपल्याला वाटतं की हे मी केलं. पण कष्टाला प्रार्थनेची जोड असते. यश मिळाल्यावर आपण नेहमी नम्र राहतो आणि अपयश मिळाल्यावर आपण खचून जात नाही. म्हणून जर कोणताही कष्ट करतोय, त्याच्याबरोबर जर आपण देवाची प्रार्थना करतोय, तर प्रत्येक परिस्थितीमध्ये तू एकसारखा राहशील. आणि तू एकसारखा राहिला तर मी तुझ्याकरता काही करू शकतो. मी जे करीने ते तुझ्या भल्यासाठीच करीने. तुला कष्ट करताना थकवा येतोय, तू कधी कधी निराश होऊन जातोय. अशा वेळी तू जर माझी प्रार्थना केली तर ती प्रार्थना औषधासारखं काम करेल. प्रार्थना तुम्हाला नेहमी सांगतीये की तू एकटा नाहीस आहे, तुझ्याबरोबर मी आहे. हे मानसिक बळ आहे ना, ते तुला पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल. म्हणून जर तू प्रार्थना केली तर प्रार्थना केल्यानंतर आणि बरोबर कष्ट केले तर नक्कीच तुझ्या जीवनामध्ये तुला यश मिळणार आहे. स्वामी सांगत आहे, जिथे तुमचे कष्ट संपतात ना, तिथून माझी कृपा तुझ्यावर सुरू होऊन राहिली. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे 100% कष्ट करता आणि उरलेली जी सूत्रे असतात ती तुम्ही माझ्या हातामध्ये देता आणि प्रार्थना करता, तेव्हाच निसर्गाचे जे चक्र आहे ना, ते तुमच्या बाजूने फिरायला लागतं. म्हणून प्रार्थना केल्यामुळे आपल्या कष्टातील स्वार्थ कमी होतो आणि कार्याची शुद्धता वाढते. ज्या कर्मात शुद्धता आहे ना, त्या कर्मात फळ चिरकाळ टिकून राहतं. म्हणून व्यावहारिक जीवन जे आहे ते हेच आहे की तुम्ही कष्टबरोबर प्रार्थनासुद्धा करा. जर तू कष्टबरोबर माझी प्रार्थना सुरू केली आहे तर तुझ्या जीवनामध्ये सुद्धा अपयश दूर जाणार आहे आणि तुझ्या कष्टाला यश मिळणार आहे. आज मी सर्वोत्तम कष्ट करीने, तुम्ही माझ्या बुद्धीला योग्य दिशा दे. दिवसभर काम करताना श्री स्वामी समर्थ जप चालू ठेव. जर तू माझ्या चरणी सगळं काही सोपून राहिलाय आणि प्रार्थनेशी जोडून राहिलाय तर नक्कीच तुझ्या जीवनामध्ये यश येणं सुरू झालं आहे. तुझ्या जीवनामध्ये यश येऊन चुकलाय, फक्त वेळ यायची आहे आणि त्यावेळेस तुला सगळं काही दिसायला लागेल. म्हणून तू तुझे कर्म जे आहे ना ते प्रामाणिकपणे कर. जे काही उरलंय ते मी बघून घेईन. तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त कष्ट करताना तू नेहमी सांग की मी कष्ट करून राहिलोय, माझ्या बुद्धीला योग्य दिशा दे. आणि दिवसभर कोणताही कार्य करताना श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे.
त्याने तुमच्या जीवनातलं जे काही कष्ट आहे ते दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये यश मिळणार आहे. हे स्वामींचा संदेश आहे. तुम्हाला हा संदेश स्वामींचा आवडला तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. संदेश तुमच्याकरता. खूप जास्त मन दुःखी आहे, कारण की लोक मला बोलतात आहे, जे मनात आलं ते बोलतात आहे. तर स्वामी तुम्हाला सांगत आहे की कोण कोण काय बोलत आहे यापेक्षा माझा स्वामी माझ्याबद्दल काय विचार करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून तू ह्याच्याकडे लक्ष नको देऊ की कोण काय बोलत आहे. हा संदेश स्वामींचा तुमच्या मनाला खूप शांती आणि सामर्थ्य देणारा आहे. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. या सूत्राचा अवलंब करण्याचा महत्त्व आहे स्वामींच्या विचारातून आपल्याला समजेल. स्वामी म्हणत आहे की लोक तुमच्या यशाच्या किंवा अपयशाचा विचार करतात, पण त्यामागे तुम्ही घेतलेले कष्ट आणि तुमची स्वामीवरील श्रद्धा त्यांना दिसत नाहीये. त्यामुळे त्यांचा टिकायचा काही महत्त्व नाहीच आहे आणि त्यांना महत्त्व देणं आपलं व्यर्थ आहे. म्हणून तू त्यांच्या विचारांना, त्यांच्या बोलण्याला तू महत्त्व बिलकुल नको देऊ, कारण की त्यांचं बोलणं तुझ्या जीवनामध्ये काही सुद्धा अडथळे आणणार नाहीये. जर तुझं मन साफ आहे आणि तुझे प्रयत्न प्रामाणिक आहे तर स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. जेव्हा प्रत्यक्ष ईश्वर तुझ्या पाठीशी आहे तेव्हा माणसाच्या बोलण्याने तुझ्या जीवनामध्ये काय फरक पडतोय. कारण की संत सुद्धा म्हणाले आहे, तुका म्हणे जग जावो रसा तळा, आपण आपला विठ्ठल धरू कंठी. हे संतांनी सुद्धा सांगितलं आहे. लोकांच्या विचारावर, त्यांच्या बोलण्यावर तू आपली मानसिक शक्ती का खर्च करतोय. तीच शक्ती तू आपल्या कर्मावर आणि स्वामींच्या नामस्मरणावर केंद्रित करणं तर तुझ्या जीवनामध्ये तुला नक्कीच यश मिळणार आहे. जेव्हा लोक तुझ्याबद्दल काही बोलू लागतात तेव्हा समजून जा की तुझ्या आयुष्यात तू काही वेगळं करत आहे. माझ्या मते निंदकाचे घर असावे शेजारी, कारण ते न कळत आपल्याला अधिक सावध करतात आणि आपल्या मनाला जास्त शुद्ध बनवतात. ज्याप्रमाणे हत्ती आपल्या चालीने चालत राहतो आणि कुत्री भुकत राहतात, तसंच तू आपल्या आयुष्याचा प्रवास चालू ठेव. लोकांचं बोलायचं काम आहे ते त्यांना बोलू दे. तुझे जे कार्य, तुझे जे प्रयत्न ते तू चालू राहू दे. हा जो संदेश आहे हा स्वामींचा तुमच्याकरता आहे की तुम्ही जे पण कार्य करताय त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये नक्कीच यश मिळणार आहे. लोकांच्या बोलण्याच्या कारणाने तुम्हाला थांबायचं नाहीये, स्वामी समर्थ म्हणतात आहे. कारण की तुझ्या जीवनामध्ये तुझ्या प्रयत्नाला यश मिळणारच आहे. फक्त दुसऱ्यांचा विचार करू नको, दुसऱ्यांचे बोलणं ऐकू नको. तू स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वामी म्हणतात ते माझ्यावर विश्वास ठेव. जर तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवला तर तू जे कार्य करतोय त्या कार्यामध्ये तुला नक्कीच यश मिळणार आहे आणि तुझा अपयश दूर जाणार आहे. आणि जेव्हा तुला यश मिळेल तर जे लोक बोलतात ते आपोआप चुकून जातील. जर तुमच्या जीवनामध्ये ही समस्या असेल की लोक बोलतात तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. हा स्वामींचा संदेश तुमच्याकरता होता. जर स्वामींचा हा संदेश तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामींचे हे संदेश जर तुम्हाला आवडले असेल आणि बोलण्यामध्ये माझ्याकडनं काही चूक झाली असेल, मराठी येत नाही, तर मला क्षमा करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.